विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 1 जागा येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। रायगडची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असं सूत्रांकडून कळतंय। तर पुण्यावर भाजपचा दावा मात्र कायम आहे। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा फॉर्म्युला ठरला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 1 जागा जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, विधान परिषदेसाठी महायुतीचा हा फॉर्म्युला ठरला असल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, आपण पाहिलं असेल तर विधान परिषद निवडणुकीमध्ये सुरुवातीला महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार 12 जागांवरती भाजपा निवडणूक लढणार होतं, 3 जागांवरती शिवसेना होतं, तर 2 जागा या राष्ट्रवादीला मिळताना पाहायला मिळत होत्या। मात्र जशा जशा या बैठकांचं सत्र वाढत गेलेलं आहे तसं तसं आपल्याला शिवसेनेच्या वाटेला एक अधिकची जागा आलेली आहे। मात्र राष्ट्रवादीच्या वाट्यातली 1 जागा कमी होताना पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या वाट्याला आपल्याला प्रामुख्याने रायगड ही एकच जागा मिळताना पाहायला मिळणार आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा ही आता आपल्याला राष्ट्रवादीला सोडावी लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्याची जागा ही आपल्याला भाजपला मिळताना पाहायला मिळणार आहे। भाजपचा या जागेवरचा दावा हा कायम आहे। मात्र आपल्याला शिवसेना 4 जागा लढताना पाहायला मिळेल। यामध्ये प्रामुख्याने असेल ठाणे असेल, नाशिक असेल, परभणी असेल, यवतमाळ असेल, ह्या 4 जागांचा समावेश असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आपल्या 4 जागांवरती धक्का तंत्राचा वापर करत आपल्याला नवे उमेदवार या रिंगणामध्ये उतरवू शकतात अशी खात्रीलायक भाजपाकडून सूत्रांची माहिती मिळते। आज किंवा उद्या 24 तासामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर दोनही उपमुख्यमंत्र्यांची अंतिम बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। आता प्रामुख्याने शिवसेना या पक्षाकडून वारंवार मागणी सुरू आहे, आम्हाला 4 पेक्षा अधिकच्या जागा वाढवून देण्यात यावा। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। मात्र तुर्तास तरी आपल्याला रायगडची 1 जागा सुनील तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे लढवणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। याशिवाय राष्ट्रवादीच्या गोठामध्ये आणखी कोणती जागा दिली जाते का याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। बरं प्राजक्ता, तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।